नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज आपण या कपड्यापासून सुंदर असं एक छानशी बॅग बघणार आहोत. 2 पॅकेटवाली. तर आपण इथे हा कपडा घेतलेला आहे, तो त्याचं मेजरमेंट आहे 20 बाय 15 इंच. तर याला अशी घडी करायची आहे आणि घडीच्या साईडने इथे 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे 2.5 इंच मार्किंग करायचं आहे आणि वरच्या साईडने इकडे 6 इंच अशी सरळ रेषा घ्यायची आहे. त्यानंतर हे बॉक्स करून अशी राऊंड शेपमध्ये आपल्याला हे कापड कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पॉकेटसाठी एक कपडा घेणार आहोत. तर इथे मार्किंग केलेलं आहे. इथंपर्यंत आपल्याला हा स्क्वेअर एक कपडा घ्यायचा आहे आणि एक वरच्या साईडनं अशी फोल्ड करून घ्यायची आहे, दुमडून पट्टी शिवायची आहे आणि तीन बाजूने आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे. हे पॉकेट याला लागलं जाईल. तर या ठिकाणी मी वरची पट्टी जी आहे ती आपण इथे दुमडून शिवत आहोत. इथे 2 पॉकेट तयार करून झालेले आहेत. आता हे आपण मेन फॅब्रिकला जोडणार आहोत. ही वरची पट्टी सोडून आपल्याला 3 साईडनं शिलाई करून घ्यायची आहे. तर एवढं मोठं इतकं पॉकेट तयार झालेलं आहे हे. तसंच आपण दुसऱ्या पीसलाही हे पॉकेट जोडून घेणार आहोत. वरचं पॉकेट जरा कापड जास्त होतं, ते थोडंसं कट करून घेतलेलं आहे मी. तर हे 2 फॅब्रिक आपल्याला या ठिकाणी जोडून घ्यायचे आहेत. त्याआधी आपण वरचे जे बेल्ट आहेत ते आपण या ठिकाणी जोडून घेणार आहोत. इथं दाखवल्याप्रमाणे हे पीस असे इथं जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर हा जो राऊंड दिसतोय तो त्याला आपण इथे बारीक अशी छोटीशी फोल्ड करून ती किनार शिवून घेत आहोत. हे काठ शिवताना खूप बारीक रोल करून घ्यायचा आहे. त्यानंतर बाहेरची साईड शिवून घेणार आहोत. जे दाखवते मी आता बाहेरची म्हणजे कुठली. हा जो भाग दिसतोय हा पूर्ण तो असा अर्धा गोल दिसतोय तो शिवून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे एक पीस आपला शिवून झालेला आहे. आता दुसराही आपण अशाच पद्धतीने शिवून घेणार आहोत.
बघू शकता याचे रोल व्यवस्थित शिवला गेला की नाही, त्याचे काठ वगैरे व्यवस्थित शिवले गेलेले आहेत. बघू शकता. अगदी असंच याला पण शिवून घ्यायचं आहे. तर इकडे दोन्ही कपड्यांचं आपलं शिवण झालेले आहेत. तर हे 2 पीस जोडून घ्यायचे आहेत. इथे पिशवी शिवून झालेली आहे. आता आपल्याला खालच्या साईडने इथे जे कॉर्नर आहेत ते एकावर एक ठेवलेले आहेत. इथे आपल्याला 1.5 बाय 1.5 इंचाचा एक बॉक्स बनवायचा आहे आणि हा कट करून घ्यायचा आहे. तर हे कॉर्नर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक असे व्यवस्थित पकडून शिवून घ्यायचे आहेत. तसं दुसराही आपण कोपरा शिवून घेत आहोत या ठिकाणी. इथे ही बॅग आपली पूर्ण झालेली आहे शिवून. खूप सुंदर शेप आलेला आहे. आतमध्ये बघा तुम्ही पॉकेट्स चांगले 3 पॉकेट तयार झालेले आहेत आतल्या साईडनं. तुम्ही बघू शकता. हा मेन आणि साईडचा, या साईडचा एक. हे मल्टीपर्पज यूजमध्ये कशालाही ही पिशवी आपण वापरू शकतो कुठेही आपल्या सोयीनुसार. खूप सुंदर ही पिशवी झालेली आहे. यामध्ये मी हे सिंथेटिक कापड वापरल्यामुळं पिशवी ही मजबूत झालेली आहे. अशाच मी वेगवेगळ्या बॅग्स भरपूर माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. दिसायला दिसले तरी व्हरायटीज वेगवेगळी आहे यामध्ये. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा ही पिशवी कशी वाटली आणि हाईप देखील करा. तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.